आत्मा मालिक न्यूज, गुरुकुल शिक्षा ध्यान और समय के साथ। आज दिनांक 23 नोव्हेंबर 2020 विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज विद्यार्थी वसतिगृहात दाखल होत आहे। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। काय नाव मित्रा तुझं? सर माझं नाव सागर दयानंद गायकवाड। आणि कितवीला प्रवेशित आहे तू? सर 11th स्टँडर्ड साठी। परभणी जिल्ह्यातनं हा विद्यार्थी या ठिकाणी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये दाखल झालेला आहे। खरोखर खूप आनंदाची बाब आहे। काय सांगशील मित्रा, या कोरोना पार्श्वभूमीवर आज आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने जी व्यवस्था केलेली आहे, तुमच्यापर्यंत सूचना गेल्या आणि तुम्ही निर्णय घेतला वसतिगृहामध्ये दाखल होण्याचा, तर या पार्श्वभूमीवर तू काय सांगशील? सर कोरोना म्हणजे ह्या एरियामध्ये तर बिलकुल नसणार, कारण हा खूप एन्व्हायरमेंटल फ्रेंडली झोन आहे आणि खूप आउटर साईडला आहे, त्यामुळे कोरोनाचा इथं काही विषय पण नाही आहे। आणि इथलचे जे ही कंडिशन जी आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ती पण खूप चांगली आहे आणि इथं कोरोनाचं काय वाटत नाही आहे। आणि आता कोरोना कधी येऊ जाऊ शकतो, पण आपल्याला जे पुढं करायचं आहे ते करणंच आहे। व्हेरी गुड। अत्यंत सुंदर असं मत त्याने मांडलेलं आहे की कोरोना येऊ जाऊ शकतो, त्यामुळे आता थांबून चालणार नाही। खऱ्या अर्थानं शाळा जी आहे, शाळा म्हणजे समाजाचं एक छोटं स्वरूप असतं आणि शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे 23 तारखेला, आज 23 तारीख आहे आणि आमचे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे वसतिगृह सुरू होत आहेत। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यवंशी साहेब देखील या ठिकाणी हजर होत आहेत। या विद्यार्थ्यांची काळजी घेणं खऱ्या अर्थानं शैक्षणिक संकुलाच्या प्रशासनाची ही मुख्य जबाबदारी आहे। त्याची सगळी 100% काळजी घेतली जाणार आहे। एक पालक म्हणून तुम्ही या ठिकाणी काय सांगू? म्हणून एवढं सांगू शकतो की मी ही इथली इमारत पाहिल्यानंतर, इथला अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आणि नेटवर जेव्हा माझ्या मुलीने काढल्यानंतर मला खूपच आवडलं इथली सर्व व्यवस्था आणि सगळे स्टॉफ, इथला सगळे टीचिंग। आणि मी निर्णय घेतला की थोडेसे फीस जरी जास्त असली तरी आपण मुलाला इथंच ठेवूया, कारण इथं भवितव्य बनणं लेकरांचं माझ्या दृष्टीने खूप आवश्यक आहे। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये दाखल झालेला इयत्ता 11वीचा विद्यार्थी सागर गायकवाड या ठिकाणी त्यांच्या पालकांसमवेत आहे। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक आदरणीय मलिक सर या ठिकाणी त्याचं स्वागत करतायत। सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तथा कोरोना पार्श्वभूमीवर सगळी चोख व्यवस्था आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने केलेली आहे। आपण बघत आहोत प्रचंड स्वच्छता व शासनाने दिलेले सर्व नियम पाळले जात आहे। गेटवरच विद्यार्थ्यांची तपासणी होऊन त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। विद्यार्थ्यांसाठी आपण बघता आहात की सगळी टीम बसलेली आहे, सर्व सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक आदरणीय सुधाकर मलिक सर देखील आपल्याशी संवाद साधतात। आत्मा मालिक शासनाच्या GR प्रमाणे आत्मा मालिकने 23 नोव्हेंबर 2020 पासून शाळा सुरू करण्याचे नियोजित केलेले होते। त्याप्रमाणे सर्व पूर्वतयारी करून आज या ठिकाणी विद्यार्थी हॉस्टेलसाठी प्रवेशासाठी येत आहेत। आणि त्यासाठी आपण पाहिलेलंच असेल की पहिला मुलगा ज्यावेळेस आला तर त्याची एंट्री असलेली प्रक्रिया ही सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलीच आहे। विद्यार्थ्यांचे वर्ग, त्यांची वसतिगृहाची सुविधा, इथं इन करून घेण्याची सुविधा, या सर्व गोष्टी प्रॉपर नियमाप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत। आणि या सर्व प्रक्रियेला पालकांनी भरघोस असा प्रतिसाद देऊन मुलं या ठिकाणी शाळेसाठी पाठवत आहेत। मी इतरही पालकांना असं आवाहन करतो की आत्मा मालिकने विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण काळजी घेण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केलेली आहे। त्यामुळे आपणही आपल्या पाल्याला आत्मा मालिक वसतिगृहात किंवा शाळेत पाठवण्यासाठी निश्चित तयारी करून तसं पाठवावं असं मी सर्वांना आवाहन करतो। आत्मा मालिक या ठिकाणी कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेले सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना दाखल करून घेत आहेत। यातच आज पहिला विद्यार्थी दाखल झाला आहे। विद्यार्थ्याचे हमीपत्र, कोरोना रिपोर्ट, त्याच्या सर्व साहित्याचे सॅनिटायझेशन, इतर ज्या आवश्यक बाबी आहेत त्या करून घेतल्या जात आहेत। अत्यंत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याची मेडिकल तपासणी करूनच त्यांना वसतिगृहामध्ये दाखल करून घेतले जाणार आहे। संपादक सागर आयरे, आत्मा मालिक न्यूज द्वारा आत्मा मालिक शैक्षणिक संकुल।